जय शिवराय मित्रांनो, आज आहे 26 फेब्रुवारी। वातावरण आजपासून विश्रांती घेतंय, पण ढगाळलेली परिस्थिती मात्र कमी होणार नाहीये। त्या जिल्ह्यांची नावं देखील शेवटपर्यंत ऐका। आजही स्थानिक वातावरणाची भीती कायम आहे। आज काय उद्या सुद्धा 27 ला ही ढगाळलेली वातावरणाची भीती कायम आहे। पण जिल्हे कोणते आहेत आणि कोणत्या जिल्ह्यांना धाक नाहीये हे देखील आजच्या या व्हिडिओमध्ये पहा। आणि मागे सुद्धा तुम्हाला मी एक पोस्ट टाकली होती 11 फेब्रुवारीला की यंदा उष्णता रेकॉर्ड तोडणार आहे। त्या जिल्ह्यांमध्ये उष्माघाताचे प्रमाण अधिक आहे। यंदाच्या सारखा उन्हाळा कधीच पाहायला मिळणार नाही अशी परिस्थिती आपल्याला आज पाहायला मिळते। यामागचे कारण देखील आपण संध्याकाळी लाईव्ह मध्ये निवांत बघूयात। आता ह्या व्हिडिओमध्ये बघा, नांदेड, लातूर या जिल्ह्यांमध्ये, तसेच अकोला दक्षिण भाग, वाशिम, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, हिंगणघाट, चंद्रपूर या भागाबरोबरच छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेकडील भागांमध्ये, जालन्याच्याही उत्तरेकडील भागांमध्ये, बुलढाणा जिल्ह्यातही स्थानिक वातावरणाचं ढगाळलेलं वातावरण आज दुपारनंतर पाहायला मिळणार आहे। काही ठिकाणी तर झाकळून आभाळ येईल अशी परिस्थिती आहे, तर ती परिस्थिती होऊ शकते बुलढाणा जिल्ह्यातल्या काही दक्षिणेकडील भागांमध्ये, वाशिम जिल्ह्यामध्ये, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर जिल्ह्यामध्ये आणि यवतमाळचा समावेश करत अकोला, अमरावतीमध्ये। आता उद्या सुद्धा 27 फेब्रुवारीला हे वातावरण असंच असणार आहे। पण ह्या 26 तारखेला आजच्या मालेगाव, नाशिक, साक्री, धुळे परिसरातही ढगाळलेली परिस्थिती होणार आहे। आता उद्या बघा 27चं, उद्या 27 ला अकोला, अमरावतीच्या काही भागांमध्ये, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, लातूर जिल्हा देखील आहे। आणि 28 तारखेपासून वातावरण कमी होणार आहे। त्यानंतर धुलीवंदन झालं की 2-3 दिवसांनी पुन्हा ढगाळलेलं वातावरण होणार आहे। पण याच्यामध्ये कामाचं नियोजन कसं करायचं हे देखील पहा मित्रांनो। सगळ्यांचीच कामं हायगाईला आलेली आहेत, त्यामुळे आजपासून धाक धरू नका। जवळपास वारज्यामध्ये चान्सेस चांगला मिळू शकतो, एक आठवड्याभराचा, 10 दिवसाचा, 12 दिवसाचा। पण या पलीकडे जाऊन सांगायचं म्हटलं की मार्च महिन्यातही दुसऱ्या आठवड्यामध्ये वातावरण सक्रिय होणार आहे। त्याची माहिती आपण रात्रीच्या लाईव्ह मध्ये पाहूयात। पण आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच सांगेन की आभाळ मात्र कमी झालेलं नाहीये। हे आता नाव घेतलेल्या जिल्ह्यांमध्ये दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्राला पावसाचा धोका जवळपास आठवडाभर तरी नाहीये। त्यामुळे अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, बीड जिल्हा, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जळगावला तर टेन्शनच नव्हते ह्यावेळेस। त्यानंतर छत्रपती संभाजीनगरलाही आज पावसाचा धोका नाहीये, जालन्यात तर नाहीच। अशा जिल्ह्यांची समावेश यादी आपण सांगितलेली आहे। त्या पलीकडे जाऊन सांगतो, आता हे ढगाळलेल्या वातावरणामध्ये कुठं मुठं पडेल, टेन्शन घेऊ नका, अशी परिस्थिती आहे मित्रांनो। व्हिडिओमध्ये एवढंच, तापमान खूप भयंकर आहे, उन्हाळा खूप कडक आहे, त्याची परिस्थिती आता सुरुवात झालेली आहे। आणि पहिल्याच आठवड्यामध्ये पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाड्याला अतिशय रेकॉर्ड ब्रेक उष्णता राहणार आहे। जय शिवराय।